के दिल में एक ऐसा कमर्शियल जो हाईवे से भी शाइन करता है। Biz offices and retail space 50 lakhs onwards with 18 feet height and mezzanine floor. On this auspicious day of Dussehra, enjoy कीजिए 9% monthly rental returns और हर यूनिट पे 5 लाख का कार पार्क फ्री। 20x40 की 5D LED स्क्रीन। अगर अंबरनाथ में आपको भी लैविश कमर्शियल स्पेस चाहिए तो कॉन्टैक्ट बिजबे। नमस्कार, मैं जूली तिवारी, डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ के नाट्यगृह का नाम लोकशाहीर अन्ना भाऊ साठे के नाम पर रखने की मांग। लहूजी शक्ति सेना ने अंबरनाथ में हाल ही में बने नाट्यगृह का नामकरण महान लोकशाहीर अन्ना भाऊ साठे के नाम पर करने की मांग की है। संगठन ने इस पहल के माध्यम से क्षेत्रीय सांस्कृतिक धरोहर को संजोने और युवाओं में लोकगीत एवं नाट्य कला के प्रति रुचि बढ़ाने का उद्देश्य बताया। लहूजी शक्ति सेना के प्रतिनिधियों का कहना है कि अंबरनाथ का यह नाट्यगृह कला और संस्कृति के प्रसार में महत्वपूर्ण योगदान देगा और अन्ना भाऊ साठे के नाम से इसे जोड़ने से नाट्यगृह की गरिमा और बढ़ जाएगी। उन्होंने स्थानीय प्रशासन और संबंधित अधिकारियों से आग्रह किया कि इस मांग पर विचार कर नाट्यगृह का नाम आधिकारिक रूप से लोकशाहीर अन्ना भाऊ साठे के नाम पर रखा जाए ताकि क्षेत्रवासियों को सांस्कृतिक उपहार मिल सके। संगठन ने कहा कि अंबरनाथ के युवा और कला प्रेमी इस निर्णय का स्वागत करेंगे और नाट्यगृह को सांस्कृतिक गतिविधियों के केंद्र के रूप में देखने के लिए उत्साहित रहेंगे। लहूजी शक्ति सेना ने इसे साहित्य रत्न और लोकशाहीर डॉक्टर अन्ना भाऊ साठे के नाम पर नाट्यगृह नामकरण संघर्ष की दिशा में एक महत्वपूर्ण कदम बताया है। आतापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांना प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिलेला आहे आणि थोड्याच वेळात याच्या विषयावर चर्चा होणार आहे। चर्चेच्या अंती त्यांचं असं म्हणणे की आम्ही कोणत्याही नावाचा ठराव केलेला नाही, जो काही नावाचा ठराव केला फक्त आता लोकार्पण सोहळा असं काय होणार आहे। पण कुठेतरी जात बांधवाची किंवा समाजाची बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालेला होता, त्याच्यामुळे हे असं आंदोलन घ्यावं लागलं आणि सर्व आलेल्या जात बांधवांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं घोषित करतो आणि पुढचं जे काही नियोजन असेल ते तुम्हाला वेळोवेळी ज्या पद्धतीने आपण एकत्र एकमेकांना कळवतो सोशल मीडियाच्या माध्यमातून फोन करून कॉल करून तुम्हाला कळवलं जाईल। आल्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक आभार व धन्यवाद। सर्वप्रथम आजच्या या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आपण सर्वजण मीडिया या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं देखील मी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। माझं नाव नितीन कांबळे, मी भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा लहुजी क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जबाबदारी माझ्याकडे आहे। या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने सर्कस मैदानामध्ये जे नाट्यगृह बनवण्यात आलेलं आहे तर त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यासंदर्भामध्ये इकडची जी काही कृती समिती आहे त्यांनी गेल्या 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार त्यांचा सुरू आहे आणि फक्त मातंग समाजानेच नव्हे तर बहुजन समाजामधल्या विविध संघटनांनी अण्णाभाऊंचं नाव या नाट्यगृहाला देण्यासंदर्भामध्ये समर्थन दिलेलं लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे। मग 1.5 वर्षापासून ही प्राथमिक मागणी त्यांनी केली असताना सुद्धा हे राजकीय दबावापाठी वरिष्ठ कोणीतरी त्यांना दबाव आणला की तुम्ही दुसऱ्या महापुरुषाचं नाव द्या म्हणून मागणी तुम्ही उचलून धरा, ही जी मागणी त्यांनी केली मला वाटतं ही कुठंतरी एकदम ही चुकीची आहे आणि ज्याही नेत्याने ही मागणी केलेली असेल त्यांचा सुद्धा मी या कृती समितीच्या वतीने भारत मुक्ती मोर्चा आणि लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि अण्णाभाऊ साठे यांचं नाव या सदैव नाट्यगृहाला दिलंच पाहिजे। कारण अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस ठाण्यामध्ये यायचे, ज्यावेळेस अंबरनाथला यायचे त्या सर्कस मैदानामध्ये त्यांनी कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि मजुरांच्या बैठका त्या मैदानामध्ये घेतलेल्या आहेत। अण्णाभाऊ साठे यांची जी काही ओळख आहे जगामध्ये ते साहित्यकार, साहित्य सम्राट म्हणून आहे आणि जे नाट्यगृह ते तुम्ही निर्माण केलेलं आहे त्यांचं सुद्धा नातं अण्णाभाऊ साठे सुद्धा कलावंत होते, त्याच्यामुळे अण्णाभाऊंचं नाव त्यांना दिलंच पाहिजे हे साजेचं नाव आहे। त्याच्यामुळे प्रशासनाची गंभीर दखल घेण्यात यावी आणि जर का गंभीर प्रशासन गंभीर दखल घेत नसेल तर माझं आज सकाळी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर मावळ सभामध्ये बोलणं झालेलं आहे। जर प्रशासनाने याच्यामध्ये 2 जातीमध्ये भांडण लावायचं काम जर केलं तर याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहुजी क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हानिहाय आम्ही तीव्र आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही देत आहोत। 19 तारखेला आमची मागणी आहे की ज्या 19 तारखेला नामांतर होणार आहे त्याच्या अगोदर सरकारनं लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवून हा प्रश्न त्यांनी निकाली लावावा आणि अण्णाभाऊंचं नाव त्याला द्यावं। 19 तारखेला जर का आमच्या संघटना रस्त्यात उतरल्या तर सरकारला पळती भूल कमी होईल हा इशारा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला देत आहे। आज या ठिकाणी कृती समितीच्या वतीने डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
यांचं नाव सभागृहाला देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी सर्व मातंग समाज, त्याचबरोबर बहुजन मुक्ती पार्टी म्हणून आणि सर्व विविध सामाजिक संघटना, ज्याच्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा असेल, लहुजी क्रांती मोर्चा असेल आणि विविध जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी आणि धर्मपरिवर्तित बुद्धिस्ट, लिंगायत, शिवधर्मीय, मुसलमान, ख्रिश्चन या सर्व बहुजन समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी समर्थन दिलेलं आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जाणीवपूर्वक या आंदोलनाला सहकार्य पाहिजे तसं मिळालेलं नाही. त्यांनी फक्त नामपुरतं आमच्याकडनं निवेदन घेतलेलं आहे, परंतु आमची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. त्याच्यामुळे आम्ही इकडच्या अंबरनाथ नगरपालिकेला, प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो की समस्त मातंग समाजाच्या या भावनेची कदर करून तातडीने याची दखल घेऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव सभागृहाला देण्यात यावं. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा, त्याचबरोबर लहुजी क्रांती सेना, लहुजी शक्ती सेना, समस्त मातंग समाज आणि बहुजन समाजाच्या वतीने एक तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जाईल. आणि त्यासाठी जर या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या या काळामध्ये लॉ अँड ऑर्डरचा, कायदे सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला, त्यासाठी केवळ आणि केवळ अंबरनाथ प्रशासन जबाबदार राहील, हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगत आहे. आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 16 तारखेचं आंदोलन या ठिकाणी असताना या ठिकाणी मातंग समाजाचे बरेचसे समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळाले. या ठिकाणी लावण्यासाठी लहुजी सेना व सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले असून या ठिकाणी आंदोलन हे आम्ही सांगितलेलं आहे. या नाट्यगृहाला शक्ती सेनेच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करतो की नाव आपण फक्त आता जाहीर घोषणा करायची बाकी राहील. तरी आलेल्या सर्व समाजाला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ताकदीशीर या ठिकाणी आले आणि हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे, समाजाचा आहे, अण्णा भाऊंवर प्रेम करणाऱ्यांचा आहे. जय लहुजी, जय भीम, जय शिवराज, जय अण्णाभाऊ. जे आपण नामकरण केलं होतं ते 16 तारखेला पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने काढलेलं आहे. यांनी किती काढू द्या हो, अण्णा भाऊ मिटणार नाही, मिटवू शकणार नाही. अण्णा भाऊ हे विश्वामध्ये त्यांचं नाव आहे. हे फलक काढल्याने काहीच होणार नाही. अण्णा भाऊंचं नाव लहुजी शक्ती सेनेने, मातंग समाजाने, समाज बांधवांनी या ठिकाणी लावलेलं आहे आणि शासनही काहीच दिवसात हे नाव या ठिकाणी लागलं. आपण किती दिवसापासून यासाठी पाठपुरावा करत होता, यामध्ये काही राजकारण होतं असं आपल्याला वाटतंय? ते राजकारण जे कोणी करत असेल ते त्यांना लख लागतो. समाज बांधव, अण्णा भाऊंवर प्रेम करणारे सर्व समाजातील घटक हे फक्त अण्णा भाऊंसाठी या ठिकाणी आलेले आहे. अण्णा भाऊंचं नाव या ठिकाणी लागलेलं आहे. त्यांना राजकारण करत नाही, राजकारण करत राहील. आम्ही अण्णा भाऊ प्रेम करणारे सर्व लहुजी सैनिक, मातंग समाज व बौद्ध समाज व दलित बांधव जितके आहे त्यांनी अण्णा भाऊंसाठी या ठिकाणी आलेले आहे. अण्णा भाऊंचं नामकरण या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने झालेलं आहे. मी हेच सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. मागणी सातत्याने लावून झालेली होती की या सर्कस मैदानात होणाऱ्या नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठेचं नाव देण्यात यावं. विविध संघटनांनी, बहुजनांनी एकत्र मागणी केली होती आणि ती मागणी आज साकार झालेली आहे. सर्व बहुजनांच्या मिळून सर्व ताकदीने या ठिकाणी ते नामकरण करण्यात आलेले अण्णाभाऊ साठे नाव या नाट्यगृहाला देण्यात आलेले आहे. ज्या आपल्या सर्व बांधवांचं, बहुजनांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी कोणी अशा पद्धतीने महापुरुषाचा अवमान करून ते फलक काढलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहील. आणि जो काही जातीय राजकारण चाललेलं आज देखील अण्णाभाऊ साठे व इतर मागासवर्गीयांना आज देखील सवर्ण उच्च जाती व्यवस्था, सवर्ण व्यवस्था आम्हाला आज देखील खालील वागणूक देत आहे. आज देखील आम्हाला जातीयता आमच्यासोबत घडत आहे या ठिकाणी. कारण अण्णाभाऊ साठेचं नाव देते यांना का टोचतंय, का नाव दिलं जात नाहीये, यांना कसली भीती आहे, यांना पुढे करायचं काय, याचं या नाट्यगृहात यांना का धंदा मांडायचा आहे का? साहित्याचा जो प्रतीक आहे त्या प्रतीकाचं नाव यांना भीती का वाटते? म्हणजे इथे आजही आमचा महाराष्ट्र जातीतून, जातीय गुलामीतून बाहेर पडलेलं नाही. यातनं या घटनेचं कळतंय जातीवादी जे लोक आहेत या तिथं जातीवाद करत आहेत आमच्यासोबत, त्यामुळे नाव द्यायला टाळाटाळ करत आहेत. काय आपली मागणी असणार आहे? मागणी हीच आहे की ज्या पद्धतीने आज 16 दिनांक रोजी ऑक्टोबर नामफलक लागलेला आहे, नामकरण झालेलं आहे, त्याला फक्त अधिकृतरित्या जाहीर करून आणि त्या ठिकाणी अधिकृत नाव देण्यात यावं एवढीच आमची मागणी राहील. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अधिकृत मागणी सातत्याने झाली नसून फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं बहुजन वर्गातून ते नाव आलेलं आहे. तर कोणतेही नाव आलेलं नाही. जरी तशी काय घटना करत असतील तर आमचा महापुरुषांचा कोणता विरोध नाहीये, पण फक्त
सांगत एवढंच आहे की साहित्याचं प्रतीक कोणाला म्हणतात हे जाणीवपूर्वक या समाजाला, या बहुजनांना वेठीत धरण्याचं काम कोणी करत असेल ते आम्ही होऊ देणार नाही आणि कोणत्या नावाचे सन्मान केला जाईल, पण थोडस बुद्धी बाळगा. मागे मी सांगितलं की थोडीशी बुद्धी बाळगा. साहित्याचं प्रतीक कोणाला म्हटलं जातं. आज ज्यांच्याही नावाची मागणी कराल ते कोणी जरी त्या हयात असते, जागेवर असते, तर त्यांनी देखील हीच मागणी केली होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलं गेलं पाहिजे म्हणून. आपण स्वाक्षरी मोहीम देखील घेतली होती. आता जर नाव दिलं नाही तर याची पुढची भूमिका काय? इथून पुढे आज हा सौम्य प्रकारचा इशारा शासन प्रशासनाला देण्यात आलेला आहे. यापुढे ज्या पद्धतीने आज नामफलक लागलेला आहे, नामकरण झालेलं आहे, त्याची अधिकृत घोषणा करून जर शासन प्रशासनाने ही भूमिका स्वतःची स्पष्ट नाही केली, यापेक्षा तीव्र आंदोलन संबंध महाराष्ट्रात रस्ता रोको चक्का जाम केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी या जातीवादी सरकारची असेल ज्यांनी सगळं घडून आणलेलं आहे. सरकारला ना लाज वाटली पाहिजे. अरे ज्या अण्णाभाऊ साठेंनी फक्त 1.5 दिवसाची शाळा करून रशियाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले, कित्येक कादंबऱ्या लिहिल्या, त्या रशियाला माहित नव्हतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे. त्या अण्णाभाऊ साठेंनी गल्ली गल्लीत रशियाच्या शिवाजी महाराज शिकवले. जो औरंगजेब आपल्या भारतावर, आपल्या हिंदुस्थानावर छळ करायला आला होता, त्या औरंगजेबला छत्रपती शिवाजी महाराजांनी धडा शिकवला. त्या शिवाजी महाराजांचं नाव अण्णाभाऊ साठेंनी रशियाला सांगितलं की कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि कोण आहे. आणि कोणाच्या याच्यात एवढी दम झाली की बॅनरचं नाव काढण्यात आलं, बॅनर काढण्यात आला. साध्या दगडाला नाव दिलं ना अण्णाभाऊ साठेंचं, तर समाजामध्ये कोणाची लायकी नसते की तो दगड हटवला. त्या दगडाला जरी नाव दिलं ना तर त्या अण्णाभाऊ साठेंचा दगड होतो. आणि ह्या नाट्यगृहाला नाव दिलंय तर या नाट्यगृहाचं नाव कायम डॉक्टर अण्णाभाऊ साठेच असणार. डॉक्टर पहिली गोष्ट, या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं अधिकृत मागणी सातत्याने झाली नसून फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं बहुजन वर्गातून ते नाव आलेलं आहे. इतर कोणते नाव आलेलं नाही. जरी तशी काही घटना करत असतील तर आमचा महापुरुषांचा कोणाचा विरोध नाहीये, पण फक्त सांगत एवढंच आहे की साहित्याचं प्रतीक कोणाला म्हणतात हे जाणीवपूर्वक या समाजाला, या बहुजनांना वेठीत धरण्याचं काम कोणी करत असेल ते आम्ही होऊ देणार नाही आणि कोणत्याही नावाचे सन्मान केला जाईल, पण थोडस बुद्धी बाळगा. मागे मी सांगितलं की थोडीशी बुद्धी बाळगा. साहित्याचं प्रतीक कोणाला म्हटलं जातं. आज ज्यांच्याही नावाची मागणी कराल ते कोणी जरी त्या हयात असते, जागेवर असते, तर त्यांनी देखील हीच मागणी केली असती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलं गेलं पाहिजे म्हणून. आपण स्वाक्षरी मोहीम देखील घेतली होती. आता जर नाव दिलं नाही तर याच्या पुढची भूमिका काय? इथून पुढे आज हा सौम्य प्रकारचा इशारा शासन प्रशासनाला देण्यात आलेला आहे. यापुढे ज्या पद्धतीने आज नामफलक लागलेला आहे, नामकरण झालेलं आहे, त्याची अधिकृत घोषणा करून जर शासन प्रशासनाने ही भूमिका स्वतःची स्पष्ट नाही केली, यापेक्षा तीव्र आंदोलन संबंध महाराष्ट्रात रस्ता रोको चक्का जाम केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी या जातीवादी सरकारची असेल ज्यांनी सगळं घडून आणलेलं आहे. आंदोलन करतायत, काय तुमची मागणी आहे? आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 16 तारखेचं आंदोलन या ठिकाणी पुकारलं असताना या ठिकाणी मातंग समाजाचे व बरेचसे सामाजिक संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळाला असून या ठिकाणी नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव लावण्यासाठी लहुजी शक्ती सेना व सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले असून आज या ठिकाणी आंदोलन जे आम्ही सांगितलं होतं ते केलेलं आहे. आणि या नाट्यगृहाला अण्णाभाऊंचं नाव लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं आम्ही लावलेलं आहे. तरी मी शासनाला विनंती करतो की नाव आपण फक्त आता जाहीर घोषणा करायची बाकी राहिलेली आहे. तरी आलेल्या सर्व समाजाला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ताकदीशीर या ठिकाणी आले आणि हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे, समाजाचा आहे, अण्णाभाऊंवर प्रेम करणाऱ्यांचा आहे. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय अण्णाभाऊ. जे आपण नामकरण केलं होतं तो फलक आता पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने काढलेला आहे. हा, त्यांनी किती काढू द्या हो, अण्णाभाऊ मिटणार नाही, मिटवू शकणार नाही. अण्णाभाऊ हे विश्वामध्ये त्यांचं नाव आहे. हे फलक काढल्याने काहीच होणार नाही. अण्णाभाऊंचं नाव लहुजी शक्ती सेनेने, मातंग समाजाने, समाज बांधवांनी या ठिकाणी लावलेलं आहे आणि शासनही काहीच दिवसात हे नाव या ठिकाणी लागणार. आपण किती दिवसापासून यासाठी पाठपुरावा करत होता, यामध्ये काही राजकारण होते असं आपल्याला वाटतंय? नाही, राजकारण जे कोणी करत असेल ते त्यांना लख लागू. समाज बांधव, अण्णाभाऊंवर प्रेम करणारे सर्व समाजातील घटक
हे फक्त अण्णाभाऊंसाठी या ठिकाणी आलेले आहे. अण्णाभाऊंचं नाव या ठिकाणी लागलेलं आहे. ज्यांना राजकारण करायचं ते राजकारण करत राहील. आम्ही अण्णाभाऊंवर प्रेम करणारे सर्व लहुजी सैनिक, मातंग समाज व बौद्ध समाज व दलित बांधव जितके आहे त्यांनी अण्णाभाऊंसाठी या ठिकाणी आलेले आहे. अण्णाभाऊंचं नामकरण या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने झालेलं आहे. मी हेच सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी. एक मिनिट. पासून जी मागणी सातत्याने लावून धरलेली होती की या सर्कस मैदानात होणाऱ्या नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठेंचं नाव देण्यात यावं, विविध संघटनांनी बहुजनांनी एकत्र मागणी केली होती आणि ती मागणी आज साकार झालेली आहे. सर्व बहुजनांच्या मिळून सर्व ताकदीने या ठिकाणी ते नामकरण करण्यात आलेले अण्णाभाऊ साठे हे नाव या नाट्यगृहात देण्यात आलेले आहे. ज्या आपल्या सर्व बांधवांचं बहुजनांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी कोणी अशा पद्धतीने महापुरुषाचा अवमान करून ते फलक काढलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची एक मागणी राहील. आणि जो काही जातीय राजकारण चाललेलं आज देखील अण्णाभाऊ साठे व इतर मागासवर्गीयांना आज देखील सवर्ण उच्च जाती व्यवस्था सवर्ण व्यवस्था आम्हाला आज देखील खालील वागणूक देत आहे. आज देखील आम्हाला जातीयता आमच्या सोबत घडत आहे या ठिकाणी. कारण अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यायचं यांना का टोचतंय, का नाव दिलं जात नाहीये, यांना कसली भीती आहे, यांना पुढे करायचं काय याचं, या नाट्यगृहात यांना का धंदा मांडायचा आहे का, साहित्याचा जो प्रतीक आहे त्या प्रतीकाचं नाव यांना भीती का वाटते. म्हणजे इथे आजही आमचा महाराष्ट्र जातीय गुलामीतून बाहेर पडलेलं नाही. यातनं या घटनेचं कळतंय की जातीवादी जे लोक आहेत या तिथं जातीवाद करत आहेत आमच्यासोबत, त्यामुळे नाव द्यायला टाळाटाळ करत आहेत. म्हणून काय आपली मागणी असणार आहे? मागणी हीच आहे की ज्या पद्धतीने आज 16 दिनांक रोजी ऑक्टोबर नामफलक लागलेला आहे, नामकरण झालेलं आहे, त्याला फक्त अधिकृतरित्या जाहीर करून आणि त्या ठिकाणी अधिकृत नाव देण्यात यावं एवढीच आमची मागणी राहील. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. शिवराय जय लहुजी जय भीम. आधी तर या सरकारला ना लाज वाटली पाहिजे. अरे ज्या अण्णाभाऊ साठेंनी फक्त 1.5 दिवसाची शाळा करून रशियाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले, कित्येक कादंबऱ्या लिहिल्या, त्या रशियाला माहित नव्हतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे. त्या अण्णाभाऊ साठेंनी गल्ली गल्लीत रशियाच्या शिवाजी महाराज शिकवले. जो औरंगजेब आपल्या भारतावर आपल्या हिंदुस्थानावर छळ करायला आला होता त्या औरंगजेबला छत्रपती शिवाजी महाराजांनी धडा शिकवला. त्या शिवाजी महाराजांचं नाव अण्णाभाऊ साठेंनी रशियाला सांगितलं की कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि कोण आहे. आणि कोणाच्या याच्यात एवढी दम झाली की बॅनरचं नाव काढण्यात आलं, बॅनर काढण्यात आला. साध्या दगडाला नाव दिलं ना अण्णाभाऊ साठेंचं तर समाजामध्ये कोणाची लायकी नसते की तो दगड हटवला. त्या दगडाला जरी नाव दिलं ना तर त्या अण्णाभाऊ साठेंचा दगड होतो. आणि ह्या नाट्यगृहाला नाव दिलंय तर ह्या नाट्यगृहाचं नाव कायम डॉक्टर अण्णाभाऊ साठेच असणार. डॉक्टर अण्णाभाऊ साठेच मध्ये एक पोस्टर लावलेलं होतं ह्याच्यामध्ये नाट्यगृहामध्ये नामकरणाचं, तर ते कुणी काढलं ते आम्हाला काय कुणाला माहित नाही. आम्ही साईडला होतो तर ते साईडला असताना कुणी फोटो पोस्टर काढले ते लोकांनी त्यांनी सांगावं बाबा आम्ही फक्त पोस्टर काढले. त्या ठिकाणी महापुरुषांचा अपमान केला आहे त्याच्यामध्ये नाट्यगृहामध्ये नामकरणाचं, तर ते कुणी काढलं ते आम्हाला काय कुणाला माहित नाही. आम्ही साईडला होतो तर ते साईडला असताना कुणी फोटो पोस्टर काढले ते लोकांनी त्यांनी सांगावं बाबा आम्ही पोस्टर काढले. त्या ठिकाणी महापुरुषांचा अपमान एक तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.